आणि आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। खरं तर आजच्या शुभदिनी फक्त भगवान कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते। कुटुंबासाठी धन, समृद्धी तसंच उत्तम आरोग्याचे आशीर्वाद मागितले जातात। हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते। धनत्रयोदशीला सोनं, चांदी किंवा तांब्याची भांडी खरेदी केल्यास ती वस्तू शुभ मानली जाते। आता आजच्या काळामध्ये लोक मोबाईल, घरगुती उपकरणं, वाहनं, दागिने अशा वस्तूंची खरेदी करतात किंवा नव्याने काहीतरी विशेष वस्तू ही आपल्या घरी आणतात। खास करून आजच्या दिवशी नव्याने सोनं घेण्याचीच प्रथा आहे, परंपरा आहे आणि त्याचबरोबरीने अनेक लोक आपल्यासाठी गरजेच्या असणाऱ्या अशा अनेक वस्तू आजच्या दिवशी खास करून खरेदी करतात। आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, धनत्रयोदशीचा हा दिवस आहे आणि अतिशय वृद्धिंगत होणार जी काही गोष्ट तुम्ही घेणार ती, आणि म्हणूनच या दिवशी लोकांचा कल हा खास करून सोने खरेदीकडे असतो। धनतेरस असंही तिला म्हणतात आणि अनेक जण चोपड्या ज्या आहेत त्या सुद्धा आजच्याच दिवशी काढतात। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय एक वेगळा उत्साह आहे। सध्या सोन्या चांदीचे दर हे गगनाला भिडलेले आहेत, मात्र तरीही खरेदीदारांची संख्या ही घटत नाहीये। उलट पक्षी खरेदीदारांची संख्या ही सुद्धा दिवसागणिक वाढत चालली आहे, कारण येत्या काळामध्ये हे दर वाढणार आहेत, हे तुलनेत कमी होणार नाहीत हे मात्र अनेकांना अगदी चांगलंच माहिती आहे। त्यामुळे अनेकांचा कल आहे सोने खरेदीकडे। सध्या आपण बघतोय ही सोने खरेदी करण्यासाठी आणि ज्या पद्धतीने आजचा दिवस साजरा केला जातो त्या निमित्तानंच धन्वंतरी पूजन ही घरोघरी होताना पाहायला मिळेल।